गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण एका प्रोडक्टचं अनबॉक्सिंग करणार आहोत. आपण आपल्या एका नवीन घरात आहोत आणि तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तो बघून घ्या. तो आपण 1200 mm जो फॅन होता ऑटोमबर्गचा रेनेन्सचा हॅलो म्हणून, तर तो एक स्मार्ट फॅन होता. तो आपण इन्स्टॉल केला होता, अनबॉक्सिंग केला होता. आज आपण करणार आहोत ऑटोमबर्गचाच फॅन आहे, पण ॲक्च्युली तुम्ही इथे बघाल तर ही 1200 mm ची जागा आहे इथे वरती. आणि त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं की असा फॅन बसवू का, तर ते म्हणाले नाही, फॅनला डग असतो, कधी कधी हलतो तो, दॅट इज नॉट पॉसिबल. तर मग म्हणून मग त्यांनी सांगितलं मला की जरा इथे टाईट स्पेस आहे, इथे छोटीशी रूम आहे, इथे इट्स लाईक अ स्टडी रूम. तर त्यांनी मला रेकमेंड केला हा फॅन की तुम्ही 900 mm तुम्ही फॅन हा यूज करा तिथे, किंवा 600 mm. येलो 600 mm फार छोटा होईल, त्याला आवाज पण जास्त येईल आणि थ्रो पण कमी असेल, म्हणून मी हाच सिलेक्ट केला. आणि हा मला मिळालेला आहे अराउंड 4000 रुपयांमध्ये. हा मिळालेला आहे मला. दिस इज इन अ मिडनाईट ब्लॅक कलरमध्ये आहे. आणि मी तो तुम्हाला त्या दिवशी जो फिटिंग करून दाखवलेला जो फॅन आहे तो साधारण हा असा इथे फिट केलेला आहे. हा आहे 1200 mm चा फॅन. जर तुम्हाला हा बघायचा असेल तुम्ही बघून घ्या अनबॉक्सिंग. मेजरली हा फॅनला सिलेक्ट करण्यामध्ये कारण होतं की हा फॅन नवीन टेक्नॉलॉजीचा फॅन आहे. ॲटोमबर्गमध्ये रेनेन्सा कॅटेगरी किंवा एरिस आहे, भरपूर काय काय आहे त्यांच्याकडे, पण स्मार्ट फॅनमध्ये मला पाहिजे होता. आणि हा स्मार्ट फॅनमध्ये हा नवीनच लॉन्च झालेला फॅन होता. सो आय हॅव सिलेक्टेड दिस पर्टिक्युलर फॅन. आता ह्या फॅनला तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला काय काय गरजेचं आहे. हे पाने आहेत, हा 13 नंबर आहे, हा 14 नंबर, 10 आणि 11 नंबरचा पानं आहे. एक टेप लागेल, जर तुमच्याकडे कनेक्टर असेल तर कनेक्टर वापरा. तर कनेक्टर माझा आतमध्ये गेला म्हणून मी आता इथून डायरेक्ट हा वापरतोय. पकड लागेल, ही टेस्टर लागेल, स्क्रूड्रायव्हर आहे, हा फिलिप्स हेड आहे ॲक्च्युली. तर ते ब्लेड्स आहेत ते तुम्हाला हे करण्यासाठी फिलिप्स हेड लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज लागणार आहे. आपण आता खोलून बघूया हा बॉक्स. हा फॅन सिलेक्ट करण्यामध्ये एकच कारण होतं की दिस इज अ व्हेरी स्मार्ट फॅन, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट हा ग्लॉस फिनिशमध्ये येतो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हा तुम्हाला जो कन्सोल आहे ना, 900 mm चा आहे. आपल्याला आरो हेल्प करतो त्यावेळी बरं पडतं. दिस इज द ब्युटी की हा सेंट्रल कन्सोल आहे, तो पण ब्लॅक आहे आणि हे पण ब्लॅक आहेत ब्लेड्स. आता युजली काय होतं माहिती आहे काय, हा ब्लॅक असतो युजली सगळ्या फॅन्समध्ये, असंच आहे मेजरली. हा सेंटर कन्सोल आहे, ब्लॅक आहे, आणि हा बाकीचे आहेत ना ते ब्लेड्स फक्त तुम्हाला कलर मिळते. इट डझंट लुक गुड, म्हणून मी हा सिलेक्ट केला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघाल तर हाय एअर डिलिव्हरी आहे, 1 करोड प्लस कस्टमर आहे, लो नॉईज ऑपरेशन्स आहे, रिमोट ऑपरेटेड आहे. बॉक्सवरती जिथे लिहिलेलं आहे डाउनलोड करायचं आहे, युजर मॅन्युअल कसा फिटिंग करायचं आहे, काय करायचं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केलेलं. यू कॅन स्कॅन दिस, आणि स्कॅन करून तुम्ही हा करू शकता. 900 mm रेनेन्सा हॅलो स्मार्ट मिडनाईट ब्लॅक. रजिस्टर करायचं असेल तर वॉरंटी इथे तुम्ही करू शकता. पॉवर सेविंग्सच्या बाबतीत मी मागच्या वेळी बोललो नाही, पण पॉवर सेविंग्स एवढी असते की हे म्हणतात की दर वर्षाला तुमचे 1500 रुपये ह्याच्यामध्ये वाचले जातील. फॅनची किंमत जास्त आहे, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, जसं CFL बल्ब कसे होते तसेच. सो इट इज 5 स्टार रेटिंग आहे. आणि आताच सध्या त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते या कंपनीचे जे कोणी सर्व आहेत त्यांना अवॉर्ड दिला गेला आहे. तर बॉक्सवर बघाल तर हे बघा, ही जुनी सिस्टीम आहे. असे पण मिळतात तुम्हाला डबल कलरमध्ये, पण ते मला नको पाहिजे होतं. सो यू हॅव द चॉईस, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर इथे 2+1 गॅरंटी तुम्हाला वॉरंटी मिळते. त्याच्यानंतर एनर्जी एफिशियंट BLDC मोटर म्हणजे ब्रशलेस DC मोटर. 65% एनर्जी सेव्हिंग होते ह्याच्यामध्ये. सेव्ह अप टू 1500 रुपीज पर इयर, हे यांनी लिहिलेलं आहे. हा ऑटोमबर्गच्या ॲप्लिकेशनवरती पण चालतो. वर्क्स विथ अलेक्सा, गुगल स्मार्ट जे ॲप्लिकेशन आहे गुगल होम त्याच्यावरती चालतो, वायफायवर चालतो, ब्लूटूथवर चालतो. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्यावरती हा चालतो. तर अजून ह्या साईडला काय लिहिलेलं आहे का, तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये बूस्ट मोड दिलेला आहे, स्लीप मोड दिलेला आहे, टायमर मोड दिलेला आहे, युनिव्हर्सल रिमोट आहे. हे रिमोट तुम्ही कुठच्याही दुसऱ्या इतर फॅनसाठी पण वापरू शकता. सिमिलर आहे, सगळ्यांचे मेक सेमच आहे. त्याच्यानंतर रन्स 3x लॉंग फॉर ऑन इन्व्हर्टर, म्हणजे काही लोक डायरेक्ट त्यांच्याकडे हे नाही आहे, DC करंटवरती चालवायचं आहे किंवा इन्व्हर्टरवर चालवायचं आहे, तर हा 3x मोड, म्हणजे नॉर्मल फॅन समजा 1 तास चालेल तर हा 3 तास चालेल त्याच इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनमध्ये. होम सर्व्हिस
16,000 जे पिनकोड्स आहेत त्याच्यामध्ये ही होम सर्व्हिस आहे, रिप्लेसमेंट घरी येऊन केलं जातं. डबल बॉल बेअरिंग आहे ह्याच्यामध्ये, हा त्याचा एक फॅक्टर इथे दिलेला गेला आहे. LED इंडिकेटर्स आहेत ह्याच्या सेंटर कन्सोलमध्ये. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला इथे 5 LEDs असतात. हे 5 किंवा 6 मला वाटतं 6 LEDs आहेत. त्याच्यामुळे तुमचा फॅन किती स्पीडवर आहे ते कळतं. त्याच्यानंतर हायेस्ट रेटेड प्रोडक्ट, सगळ्यांनी ह्याला चांगलं रेटिंग केलेलं आहे. इझी टू इन्स्टॉल. ऑन द फॉल्स सिलिंगवरती पण तुम्ही ह्याला इन्स्टॉल करू शकता. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. ते मी काय आता तुम्हाला दाखवत नाही. तुम्ही ह्यांच्याच वेबसाईटवरती जाल आणि जर बघाल तर तुम्हाला हे मिळेल, कलर्स मिळतील कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये सध्या एक डिस्काउंट कोड आहे 100 रुपीजचा, तो तुम्ही वापरू शकता. फॅन म्हणून आहे, FAN फॅन 100. फॅन्स 100 वापरला तर तो चालू नाही होणार, जो वेबसाईटवरती दिलेला आहे. पण तुम्ही फॅन 100 म्हणून वापरा, तुम्हाला पर फॅन तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंट मिळेल. ओके, चला, फॅन कॅपिटलमध्ये पाहिजे अँड 100, तर तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंट त्याच्यावरती मिळेल. दिस इज अ गुड न्यूज फॉर अवर व्ह्यूअर्स. तर आता आपण हा खोलूया. फॅनच्या बॉक्सवरती एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिहिलेली आहे, नो रेग्युलेटर फॉर ऑप्टिमम परफॉर्मन्स. जर तुम्ही ह्या फॅनला जर रेग्युलेटरनी कनेक्ट केलं तर तुमचं परफॉर्मन्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. फिजिकल रेग्युलेटर ह्याला गरजेचं नाही. ऑलरेडी ह्या फॅनच्या जो कन्सोल आहे त्याच्यामध्ये त्यांनी ब्लूटूथ किंवा वायफायने कंट्रोल करण्यासाठी तो जो कन्सोल बनवलेला आहे. सो यू डोंट नीड एनी फिजिकल रेग्युलेटर फॉर दिस. यू शुड नॉट कनेक्ट. जर तुम्हाला रेग्युलेटरने ऑपरेट करायचं असेल तर दुसरे फॅन आहे ते तुम्हाला ऑप्शन्स बघायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा हा एक त्याने दांडा दिलेला आहे, ब्लॅक कलरचाच आहे. तुम्हाला मला वाटतं हा 1 फुटाचा दांडा आहे. लिटलेट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीच गोष्ट आहे. याची बॅच कोणता आहे, काय नंबर आहे, सिरियल नंबर तो इथे आहे. डाउनलोड करायचं असेल तर हे इथे आहे. याचं मॅन्युअल, वॉरंटी तुम्हाला क्लेम करायची तर ही आहे. त्यानंतर असिस्टन्स तुम्हाला काय पाहिजे असेल कॉन्टॅक्ट हे करताना तर हे आहे. प्रॉब्लेम झाला तर यू कॅन कनेक्ट ऑन दिस नंबर किंवा हा ईमेल ॲड्रेस पण दिला. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, हे सेमच आहे. आपण सगळे हे आता हे मेड इन इंडिया आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. 2 सेल येत आहेत. हे त्याचं कनेक्टिंग मॉड्यूल आहे. फॉल सिलिंगला कनेक्ट करायचं असेल तर हा वरची कॅनोपी आहे. रिमोट आहे, सगळ्या फॅनना सेमच रिमोट आहे. ह्या वरच्या आणि खालच्या ह्या 2 कॅनोपीज आहेत, त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्याबरोबरती. आणि हा आहे आतमध्ये आपला फॅन. हा फार महत्त्वाचा आहे, याला सांभाळून तुम्ही वापरा, ऑपरेट करा. कारण की DC असल्यामुळे, AC असेल तर काही प्रॉब्लेम नाही होत जास्त. DC असल्यामुळे त्याला तुम्हाला सांभाळूनच वापरायचं आहे. आणि हे तुम्हाला हळू काढायचं आहे. इथे काहीतरी त्यांचा कंट्रोलर आहे कसला तरी, हे काढताना जरा नीट काढा, तर त्या कंट्रोलरला तुम्ही डॅमेज कराल आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. निघालेला आहे. चला तर आता आपण हा खोलून बघूया. फॅन लावण्यामध्ये एकच तुम्हाला एक प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. आधी सगळा हा फॅन सेटअप करा, सगळ्यात शेवटी ब्लेड्स लावा आणि नंतर तुम्ही हा वरती घेऊन जा आणि कनेक्ट करा. कारण की हाच एक त्याचा छोटासा इश्यू मला जो जाणवला तो आहे. डिओनियम म्हणून मॅग्नेट आहे काहीतरी, नवीन नाही, जुनंच टेक्नॉलॉजीचं आहे. तर हे इथे मॅग्नेट वापरलं जात आहे, त्याच्यामुळे ह्याची एफिशियन्सी वाढलेली आहे. ओके, बस तुम्ही आता हा कनेक्ट करतो. तुम्हाला काम तर केलेलंच आहे, मी सगळं सांगितलेलं आहे कसं काय करायचं आहे ते. नॉट अ बिग टास्क. सो आय विल बी कनेक्टिंग इट अँड आय विल शो इट टू यू हाऊ टू फिक्स इट अप. मित्रांनो, कनेक्ट करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या 2 अशा वायर पाहिजेत, साधारण 1.25 फुटाच्या वायर पाहिजेत, ज्या ह्या पॉईंटपासून निघतील, पाईपमधून जातील आणि डायरेक्ट थेट वरती कनेक्ट होतील. आता आपण ह्या वायर्स इथे कनेक्ट करू, या पाईपमधून घालू आणि मग मी तुम्हाला पुढे दाखव. मित्रांनो, ह्या रॉडला भरपूर होल्स आहेत, तर ते कशासाठी आहेत? हा इथे शाफ्टला इथे हा कनेक्ट होणार इथे. ओके, असा हा इथे कनेक्ट होणार. तर इथून तुमची वायर बाहेर काढायची. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघाल तर वरती पण इथे होल आहे. इथे हा वरती सिलिंगला कनेक्ट होणार ह्या हॉलमधून. आणि हा जो होल आहे ह्याच्यातून तुम्हाला वायर काढायची. ही अशी इथून वायर निघाली, ही इथून अशी वायर निघाली. ओके, ही असेंब्ली झाली. आता ही आता क्लिप लावायची, ही खालची, ती आपण आता ह्याला लावूया आणि हा आधी वायर कनेक्ट करून घेऊया आणि मग हा रॉड तिथे कनेक्ट करूया. मित्रांनो, ही वायर इथे कनेक्ट केलेली आहे. ही मेनला मेन आहे. ब्लॅकची ब्लॅकला लावा, रेडची रेड लावा. रेड म्हणजे ही मेन तुमची वायर जाईल, जो फेज आहे ती. ओके, आणि नंतर मग ही असेंब्ली अशी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे क्लिप्स मिळत आहेत, हा असा एक ब्रॅकेट आहे. हा ब्रॅकेट असा लावून पुढचे हे हा रिंग वॉशर आहे तो लावून पुढे कनेक्ट करून तुम्ही हे
जे नट्स आहेत ते त्याला लावून फिक्स करा. आपली ही असेंब्ली कंप्लीट झालेली आहे. हा एकदम फिट झालेला आहे. ही जी पिन दिलेली आहे ती पण आपण बसवलेली आहे त्याला. ओके, त्याच्यानंतर सेफ्टी पिन आहे ती आपण बसवली. त्याच्यानंतर आता ही वरची जी आणि खालची कॅनोपी ती बसवणार आहोत. आणि एवढं झाल्यानंतर तुम्ही ह्या वरची आणि खालची दोन्ही जी कॅनोपीज आहेत त्या सगळ्या घालून घ्या. अशा प्रकारे ही खालची आपली असेंब्ली झालेली आहे. तर हा पार्ट फिरणारा, ब्लेड फिरणारा, मग या कॅनोपीला टच होणार आणि मग ते कटकट आवाज येणार. देर हॅज टू बी साधारण 4-5 mm त्याच्यामध्ये गॅप असला दॅट इज बेटर. आणि ही वरची कॅप आहे, ही वरची कॅनोपी वरती कनेक्ट होईल. आणि आता ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी हे असेंब्ली दिलेली आहे, ती ही पण आपण कनेक्ट करून घेऊया आणि मग वरती जाऊन वरचा पार्ट कनेक्ट करूया. मित्रांनो, जी लोक अगदीच नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, ह्याला हे रिंग वॉशर आहे. हे वेगळ्या प्रकारचं वॉशर असतं. असं जसं जेवढं टाईट करणार तेवढं ते फिट होत जाणार असं इथे लावायचं. त्याच्यानंतर इथे 2 नट्स आहेत, एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. तर हा तुमचा नट आधी मेन मोठा आहे तो इथे जाईल असा. ओके, त्याच्यानंतर मग हा छोटा आहे त्याला लॉकिंगमध्ये झाला. हा फुल टाईट झाला पाहिजे. हा फुल टाईट झाल्यानंतर मग हा त्याला लॉक करण्यासाठी आहे, टाईट करण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटी ही पिन आहे, जी पिन त्याला लॉक करते. म्हणजे इन फ्युचर हे जरी लूज जरी झालं असं फॅनच्या व्हायब्रेशनमुळे तरी हा बोल्ट नट आहे आणि बोल्ट आहे तो खाली पडणार नाही. दॅट्स द ओनली इंटेन्शन. हा आपला कंप्लीट टाईट झालेला आहे. आता हा मी लूज ठेवलेला आहे. समजा वरती जाऊन ह्याला हे वरती क्लिप करायचं आहे तर ह्याला जरा खोलायला लागलं तर आम्ही नंतर टाईट करेन. आणि ही पिन पण लावलेली आहे. सेम अशाच प्रकारे हा तुम्हाला वरची असेंब्ली आहे ती अशी करायची आहे. आणि हा नटबोल्ट आहे तो लावायचा आहे. आणि मग ही वरची असेंब्ली झाली आणि हा फॅन फिक्स करायचा. त्याच्या आधी आपण ब्लेड्स लावून घेऊया. खाली 900 mm हा जो ब्लेड आहे तो आता आपण बाहेर काढूया. आपण ब्लेड फार सांभाळून बाहेर काढा, कारण की ब्लेडचा अँगल आहे तो एक पर्टिक्युलर अँगलमध्येच तो राहिला पाहिजे. जर अँगल त्याचा बदलला तर इट इज ऑफ नो यूज. तुम्ही त्या ब्लेडला वापरूनही तुम्हाला फॅनचा वारा येऊ शकत नाही. सो ब्लेड हँडल करताना फार 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 केअरफुली हँडल करा. हा साधारण ग्लॉसी टाईप नाही आहे, हा मॅट फिनिशमध्ये आलेला आहे. मॅट फिनिशमध्ये फॅनला धूळ जरा जास्त हे होते आणि ग्लॉसीला कमी होते. ह्याच्यामध्ये हे जे नटबोल्ट आलेले आहेत ते इथे, नटबोल्ट नाही हे स्क्रू आलेले आहेत इथे. हे स्क्रू फिलिप्स हेड स्क्रू आहेत ते इथे तुम्हाला लावायचे आणि तुमची असेंब्ली कंप्लीट करायची. इट शुड नॉट बी टू टाईट, इट शुड नॉट बी टू लूज. ओके, तर ह्या गोष्टीचा तुम्ही भान ठेवा. मित्रांनो, ही खालची असेंब्ली आता कंप्लीट झालेली आहे. मी ह्या ज्या कॅनोपीज आहेत ह्या ओपनच ठेवलेल्या आहेत, कॅप्स आम्ही नंतर फिट करेन. तुरतं तरी ह्या माझं असेंब्ली कंप्लीट टाईट झालेली आहे. आता आपण वरती जाऊन हा फिट करूया. मित्रांनो, मेनच्या वायरला मेन आणि हा जो न्यूट्रल आहे तो मी इथे कनेक्ट करून ठेवलेला आहे. फेज इथे आहे. आणि आता ह्या ज्या कॅनोपीज आहेत त्या मला ह्या अशा वरती, आणि तुम्ही इथे बघाल तर मला इथे साधारण एवढा गॅप ठेवायचा आहे मध्ये. नाही, हे फायनल कनेक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण रन करूया. फक्त हे वायर्स अशा आतमध्ये गेल्या पाहिजेत. दिस इज हाऊ आय डिड माय असेंब्ली. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. आणि मी ह्या फॅनबद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. आता आपण हा ऑन करून बघूया. हे फॉल्स आहे, रेग्युलेटर आपण ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. आता हा डायरेक्ट मी ऑन केलेलं आहे बटन. हे बघा, आता आपण ह्याला ऑपरेट करून बघूया. हा तोच जो हॅलोचा जो रिमोट आहे कालच्या फॅनचा तोच आहे हा. मी हा 1 वर केला आहे आता. त्याच्यानंतर आता आपण जाऊया 2 वर. 2 LED ब्लिंक झालेले आहेत तिथे. इट्स गॉन टू 2, गॉन टू 3 LED ब्लिंक झाले आहेत. इथे तुम्ही हे LED चालू पण ठेवू शकता, LED बंद पण करू शकता. इट्स अप टू यू. आणि हा बूस्टवरती गेलो आहे मी आता. 6 LED ऑन आहेत. दिस इज हाऊ इट वर्क्स. आय होप तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कसे असेंबल करायचं आहे, काय करायचं आहे, ह्याचे फंक्शन्स नंतर मी तुम्हाला दाखवेन. वायफाय कनेक्ट झाल्यावरती. तो माझ्याकडे इथे वायफाय नाही, हे नवीन घर असल्यामुळे. तो वन्स आय कनेक्टेड आय विल शो इट टू यू. तो एक दुसरा एक शॉर्ट व्हिडिओ असेल. अँड आय होप तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर झालेले आहेत. आणि एखादा नवीन माणूस पण हा कसा असेंबल करू शकतो तसं मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेरीज जस्ट मेसेज मी ह्याच व्हिडिओच्या खाली आणि आय विल हेल्प यू आउट. थँक्यू व्हेरी मच. कीप वॉचिंग अवर चॅनल and please subscribe our channel.